कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ या संस्थेवर शेतकऱ्यांचा प्रचंड विश्वास आहे। मात्र गेल्या काही वर्षांपासून या संस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। आता थेट गोकुळच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप लावत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने गोकुळच्या कार्यकारी संचालकांना निवेदन देत संताप व्यक्त केला आहे। शिवसेनेचे नेते संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आलं असून पशुखाद्य घोटाळा, जाजम आणि घड्याळ खरेदी प्रक्रियेमधील अनियमितता आणि बेकायदेशीर खर्च अशा विविध मुद्द्यांवर थेट प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। पशुखाद्य घोटाळा झाला, पण दोषींवर फौजदारी गुन्हे का दाखल झाले नाहीत? बड्या माशांना वाचवून छोट्यांना बळी दिला गेला। ही बाब गंभीर असून संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी पवार यांनी केली आहे। बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे की जी खरेदी झाली 3,75,00,000 जाजम आणि घड्याळ, ती खरेदी आमचा आरोप आहे की जी बेकायदेशीररित्या झालेली आहे। तुम्ही पदाचा दुरुपयोग केलेला आहे। त्यांनी सांगितलं आम्हाला संचालकांनी मान्यता दिलेली आहे। नुसतं संचालक मान्यता दिली म्हणून ते योग्य झालं का, कायदे झालं काय? तर माझ्या मते नाही। त्याला रिसर्च टेंडर काढायला लागतं, त्याला कमीत कमी चांगलं सरकारच्या पेपरला 2 पेपरला ती बातमी द्यायला लागते, 2 ठेकेदार यायला लागतात आणि मग ती प्रक्रिया पूर्ण करून खरेदी केली जाते। पण नुसतं कोटेशनवर काय चाललंय? आणि म्हणून आम्हाला त्याला सांगितलेलं की इथं कुठल्या बजेमध्ये शेतकऱ्याचा जर घात होणार असेल तर तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही करणार आहोत। प्रशासन नेमण्याची आम्ही मागणी करणार आहोत 88 कलमान्वये। आणि महत्त्वाचं त्यांनी आम्हाला सांगितलं की 15 तारखेला आम्ही याचा खुलासा देतो। खुलासा आम्हाला योग्य वाटला तर ठीक, नाही तर भविष्यात कायदेशीर लढाई एमडी आणि ऑडिटर विरुद्ध आम्ही करणार आहोत आणि कलम 88 नुसार ह्या दूध संघावर प्रशासक नेमा अशी मागणी करणार आहोत। गोकुळच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यातील सुमारे 6,500 दूध संस्थांना 3,74,00,000 जाजम आणि घड्याळांचं वाटप करण्यात आलं। मात्र ही खरेदी केवळ कोटेशनवर करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे। सहकार कायद्यानुसार खरेदीसाठी जाहीर निविदा आवश्यक असून नियमबाह्य खरेदी केली गेली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। याबाबत गोकुळने पारदर्शक माहिती द्यावी, अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन उभं करण्यात येईल असा इशारा शिवसेनेनं दिला आहे। यावेळी सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख संजय चौगुले, जिल्हा प्रमुख वैभव उगळे, उपजिल्हा प्रमुख सुरेश पोवार, तालुका प्रमुख तानाजी आंग्रे, तालुका प्रमुख भरत आमते, उपशहर प्रमुख शशिकांत बिडकर, उपजिल्हा संघटिका स्मिता सावंत, उपशहर संघटिका पूनम फडतरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते।